अबू आझमी यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात वारीमुळे रस्ता जाम होतो, हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम व्यक्ती तक्रार करत नाहीत, मात्र मुस्लिमांच्या नमाजावेळी तक्रारी करतात असं वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केलंय। तर प्रसिद्धीसाठी अबू आझमी अशी वक्तव्य करतात असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। तर आषाढी वारीसाठी तुकोबारायांची आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पुण्यावरून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अबू आझमींनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। हिंदू सणांसाठी मुस्लिम बांधव मदतच करतो, तक्रार करत नाही, मात्र मुस्लिमांच्या नमाजाबद्दल तक्रारी का, असा सवाल अबू आझमी यांनी विचारला है। मस्जिद के बाहर नमाज नहीं पढ़ सकते। देखिए, मस्जिद के बाहर अभी मैं आज आ रहा था, देखिए हम किसी की शिकायत नहीं कर रहे हैं। हम अपने हिंदू भाइयों के साथ कदम से कदम मिलाकर, कंधे से कंधा मिलाकर चलते हैं। आज तक कभी किसी मुसलमान ने ये शिकायत नहीं किया कि सड़क पर त्यौहार क्यों मनाया जाता है। मैं आ रहा था अगर पूना से, तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया। लेकिन हमारी मस्जिद, हमारी नमाज के लिए, यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है। अबू आझमी यांना वादग्रस्त विधान करण्याचा शौक आहे, कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधान केलं की प्रसिद्धी जास्त मिळते। त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही, म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही।